बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राच्या बेकायदेशीर उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये कंत्राटी भरतीचा GR त्यांनी रद्द केला. आता हा GR रद्द करताना देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारे हा निर्णय महाविकास आघाडीच्या काळातच करण्यात आला होता किंवा काँग्रेसच्या काळापासून कसा हा निर्णय करण्यात येत होता याचा एक पाढा वाचला. आता देवेंद्र फडणवीसच ते, उद्धव साहेबांनी उगाच त्यांना थापाड्या हे नाव दिलेलं नाहीये, तसं त्यांना नाव कलंक आणि फडतूस सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे ही लावलेली पद आभूषण म्हणता येईल, ही लावलेली आभूषणं सिद्ध करून दाखवायची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यामुळे काल त्यांनी पुन्हा एक थाप मारली. कशा प्रकारे महाविकास आघाडीच्या काळात हे करण्यात आलं? सगळ्यात पहिल्या एका गोष्टीचं उत्तर द्या फडणवीस साहेब. आपण चाणक्य म्हटले जाता, महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणाचे आपण चाणक्य म्हटले जाता, किंवा या महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ व्हावं ज्यांची मनापासून इच्छा आहे असे आपण चाणक्य असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गलिच्छपणाचा जर जनक कोणी असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस, एका प्रश्नाचं उत्तर द्या. आजपर्यंत महाविकास आघाडीने जे जे निर्णय घेतले, कारण महाविकास आघाडीला 2 वर्षाचा जो काळ मिळाला ना, तो साराच्या सारा कोविडचा काळ होता. साराच्या सारा पहिली वेव्ह, दुसरी वेव्ह आणि तिसरी वेव्ह ही सुरुवात झाली होती. या दोनही वेव्ह मध्ये महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा हा सारा काळ त्यात गेला. त्यातही त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सारे तुम्ही रद्द करत होतात. सारेच्या सारे अगदी आरे कारशेड सकट, आरे कारशेड सकट. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर हा निर्णय त्यांनी घेतला होता असं आपण समजलं, मग हा तुम्ही रद्द का नाही केलात? हा निर्णय रद्द होण्यासाठी एवढी सारी टीका तुम्ही सहन केलीत, एवढं सारं तरुणांचं ते रोष तुम्ही पत्करलात, तरुणांचा रोष पत्करलात. खरं तर काल खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर ज्यावेळेस हा GR रद्द झाला, कित्येक तरुणांच्या, होतकरू तरुणांच्या, बेरोजगार होतकरू तरुणांच्या देवघरामध्ये साखर ठेवली गेली असेल. आणि मी जर चुकत असेल तर खरं सांगा तरुणांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल, तुमच्या घरातल्या देवघरामध्ये खरंच काल साखर ठेवली गेली होती की नाही याचं मला उत्तर द्यावं. साखर ठेवली गेली असणार ज्यावेळेस हा GR रद्द झाला. यांना काय कळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी? तुमच्या घरातली मुलं परदेशात शिकतात, पण आमच्या घरातली मुलं इथल्याच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकून इथेच कामधंदे करणार आहेत. तुम्हाला या गोष्टींचं गांभीर्य कळणार नाही. मी बरेचसे मुद्दे ह्यांचे घेतले, पण ह्यांनी जो महाविकास आघाडीवर जो आरोप लावायचा प्रयत्न केला ना, का कुणास ठाऊक बाळासाहेबांचा जो डायलॉग माझ्या कानावर असा गुणगुणला. बाळासाहेबांची भाषणं मी फार ऐकत असतो. बाळासाहेब म्हणायचे, बरं खरं तर ह्या गोष्टी बाळासाहेबांच्याच त्या शैलीत चांगल्या वाटतात. आम्हाला त्यांच्या नखाची काय म्हणजे नखाच्या धुळीची देखील सर नाही बाळासाहेबांची. बाळासाहेबांचं नाव घेणे इतपत पण आम्ही मोठे नाही. बाळासाहेब म्हणायचे, पोरं यांच्या घरात झाली ना नावं आमची येतात. कळाल तुम्हाला? अर्थ कळाला? म्हणजे निर्णय महाविकास आघाडीने घेतला, आम्ही फक्त तो पुढे नेत होतो. आमच्यावर ते काय ट्रॅप केला, ट्रॅप एक जाळं टाकलं हा निर्णय घेऊन. पोरं यांच्या घरात नावं आमची आली. बाळासाहेबांची ही वाक्य अतिशय चपखल बसतात इथे, आणि उगाच त्याला थापाडे उद्धव साहेबांनी नाव असंच दिलेलं नाहीये. आता तुम्हाला मी यांनी काय काय केलं ते सांगतो. कंत्राटी भरतीचा GR रद्द केला, निर्णय महाविकास आघाडीने कसा घेतला हे पाढा वाचला, मी त्याचे सगळे मुद्दे काढले तुमच्यासाठी. GR रद्द केला बोलताना देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच उभाटा हा शब्द वापरला त्यांनी. मी आजपर्यंत फडणवीसांना कधी उभाटा हा शब्द वापरताना पाहिलं नव्हतं, पण ज्यावेळेस काल हा मी शब्द ऐकला, उभाटा हा शब्द माझ्या कानाला टोचला. सगळे दरवाजे बंद झाल्याचं हे एक प्रतीक आहे. उभाटा शब्द ज्या दिवशी तुम्ही वापरला त्याच दिवशी सारं संपलं. उभाटा हा शब्द देवेंद्र फडणवीस तुमच्या तोंडून शोभला नाही. युवकांची दिशाभूल करण्याचं पाप महाविकास आघाडीने केलं असल्यामुळे त्यांनी माफी मागावी असं देवेंद्र फडणवीसांनी उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकारचा जो आव आणला तो महाराष्ट्राच्या लोकांनी समजून घेतला. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही मीडियावर ह्यांचे कालचे जेव्हा व्हिडिओ प्रसारित झाले त्याच्या खालच्या फक्त कमेंट्स वाचा. त्या कमेंट्समध्ये एकही कमेंट्स या देवेंद्र फडणवीसाच्या असतील या शिंदे टोळीच्या बाजूने झालेल्या नाहीत. लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्समध्ये वाचा. प्रत्येक वेळी शिवसेनेची माणसं कमेंट्स करत नाहीत, कारण तुमच्यासारखी भाजपसारखी IT सेल शिवसेनेमध्ये नाही. आम्ही मान्य करतो त्या गोष्टी, पण तरीही सर्वसामान्य जनता शिवसेनेचं हे जे कार्य आहे ते पूर्ण करत असते. तुम्हाला कमेंट्समधून सर्वसामान्य जनता प्रश्न विचारते ना. आणखी एक ऑब्झर्वेशन मला तुम्हाला सांगायचं आहे. ज्यावेळेस खमंग लोकप्रियतेचे निर्णय घ्यायची वेळ असते ना, लोकप्रियता, तिथे देवेंद्र फडणवीस आघाडीवर असतात. तुम्ही विचार करा, ज्यावेळेस कंपन्या ज्या डॅव्होसमधून काही कंपन्यांचे ह्यांनी करार केले त्याच सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. आत्ताच्या म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं सध्याचं सत्र जे होतं त्याच्यातलं. आता पण पहा, जेव्हा हा GR रद्द करायचा आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस येणार, पण एखादा
अंगलट येणारा निर्णय घ्यायचा असेल ना, त्यावेळेस मात्र शिंदे टोळीला पुढे केलं जातं. ही गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा. कदाचित शिंदे टोळीच्याही लक्षात येणार नाही. तो बैला द्यायचा बकऱ्याच्या आधी कसं त्याच्या गळ्यात हार तुरे फुले सगळं ते कपाळाला तो बुक्का बिक्का सगळं लावलेलं असतं, तसा हा प्रकार आहे शिंदे टोळीचा. साधं उदाहरण बघा ना, त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस गेले नाहीत पण एकनाथ शिंदेंना पाठवलं, कारण त्यांना माहिती आहे हा निर्णय काही होणार नाही आमच्याच्याने. शेवटी रोष कुणावर जाणार आहे? एकनाथ शिंदे. म्हणजे रोष तर देवेंद्र फडणवीसांवर पण जाणार, पण प्रायमरी रोष कुणावर असणार आहे? प्राथमिक रोष असणार आहे एकनाथ शिंदेवर. त्यामुळे असे निर्णय डोके लावून घेणारा माणूस एकमेव या महाराष्ट्राच्या राजकारणाचा वन अँड ओनली कलंक. आणि खरं सांगू, याचं श्रेय जर कुणाला जातं ना, तर ते होऊ द्या चर्चा या शिवसेनेच्या अभियानाला जातं. गेल्या कित्येक दिवसांपासून, जवळपास मला वाटतं महिना सव्वा महिना झाला असेल, शिवसेनेने सबंध महाराष्ट्रभर होऊ द्या चर्चा हे अभियान प्रत्येक गाव खेड्यापर्यंत पोहोचवलं. मी देखील त्याचा पार्ट होतो. याच्यामध्ये या कंत्राटी भरतीवर जो विशेष जोर देण्यात आला, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खेड्यातल्या माणसापर्यंत जाऊन समजवण्यात आलं की बाबा रे, तुझ्या घरातली मुलं अभ्यास करतायत, पण त्यांना अभ्यास केल्यानंतर 5 वर्षाची नोकरी तुला लावायची आहे का? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. 1,000 रुपयाची फॉर्मची फी भरताय तुम्ही, 1,000ची फॉर्मची फी. हे कशासाठी? 5 वर्षाचं कंत्राट घेण्यासाठी. त्यामुळे ह्याच्यातून जी बदनामी झाली या भारतीय जनता पक्षाची किंवा शिंदे टोळीची, त्याचा हा परिणाम आणि हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे होऊ द्या चर्चा या अभियानाचे देखील मला आभार मानावे लागतील. श्री उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचे देखील आभार मानावे लागतील की अशा ह्या अभियानांचं जर फलित जर अशा प्रकारे निघत असेल ना, तर आम्हाला असे अभियान वारंवार द्या. पक्षप्रमुख आम्हाला असे अभियान वारंवार द्या, जेणेकरून महाराष्ट्राच्या हिताचे काही निर्णय त्यातून होतील. एक क्षण असं वाटतं की किती आपण मेहनत करणार, पण नाही, जर या मेहनतीतून कुठेतरी महाराष्ट्राचं भलं होणार असेल तर ती मेहनत करायला आम्ही सारा शिवसैनिक कायम तयार राहणार. कायम आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. शिवसेना वचनबद्ध आहे. आता हे अंगाशी येऊ लागलं हे प्रकरण होऊ दे चर्चेनंतर. त्यानंतर हा निर्णय झाला. आता बघा, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, यांनी प्रायव्हेट जॉब घालवले. मी मुद्दे काढले त्यांचे सगळे. आज प्रायव्हेट जॉब संपवले, म्हणजे डॅव्होसमध्ये ते फोक्सॉन विधानता गेला, बल्क ड्रग पार गेला, जैन पेटी गेली, तुमचा हिरे व्यापार गेला, तुमचं वेस्टर्न रेल्वे, म्हणजे मुंबईतलं महाराष्ट्राचं सांगतोय, वेस्टर्न रेल्वे गेलं, तुमचं जागतिक ट्रेड सेंटर गेलं, तुमच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या काढून घेतल्या. एअर इंडिया गेलं, विकल्या गेल्या ह्या सगळ्या कंपन्या. मग जर मुंबई महाराष्ट्र खाली करायचं असेल, MIDC ओस पाडायचे असेल, प्रायव्हेट जॉब गेले. त्याच्यानंतर सरकारी भरती ही कंत्राटी करून सध्या जे जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, आंदोलन कशासाठी चालू आहे? शिक्षणासाठी आणि सरकारी नोकऱ्यांसाठी. आता सरकारी नोकऱ्या जर कंत्राटी झाल्या, मग ह्या आरक्षणाचं करायचं काय? एवढा मोठा हा लढा उभारला जातोय, याच्यातली हवा कशी काढली बघा. अशी नाही तर अशी हवा काढून घ्या. नोकऱ्याच कंत्राटी करायच्या, त्यामुळे त्यातली हवाच निघून गेली. आरक्षण घालवलं म्हणजे आरक्षण कधी मिळूच शकणार नव्हतं. अशा प्रकारे घाईघाईत तो निर्णय केला 68%चा, जो आता जरांगे पाटील म्हणतात 50%वर घेऊन या, 50%च्या आतमध्ये बसवा. सरकारी नोकऱ्या प्रायव्हेट केल्या. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा पॅटर्न बदलला. म्हणजे सरकारी परीक्षा, म्हणजे ह्या आपल्या शासकीय परीक्षा असतात, MPSC म्हणा, UPSCचं मी म्हणू शकत नाही, मी MPSC बद्दलच सांगेल तुम्हाला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल. त्याचा जो ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न होता, तो अचानक तुम्ही उठून सब्जेक्टिव्ह करता. म्हणजे तुम्ही ते ABCD असे 4 पर्याय निवडायचे असतात, तिथे तुम्हाला उत्तर आता सब्जेक्टिव्ह लिहायचंय. मग असं अचानक कराल, त्या विद्यार्थ्यांनी कित्येक वर्ष त्याचा अभ्यास केला असतो, कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये कोणी पास होत नसतं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे एवढे अटेम्प्ट करत त्यांचा तो माइंडसेट झालेला असतो की आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये अचानक तुम्ही म्हणणार पुढच्या वर्षी तुम्हाला सब्जेक्टिव्ह लिहायचंय. हे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, याच्याबद्दल कधीच विचार केला जात नाही. ऑब्जेक्टिव्हचं सब्जेक्टिव्ह केलं, फॉर्मच्या फी 1000 रुपये, त्याच्यावर GST वेगळा घेतला जातो आणि एका फॉर्मच्या मागे जवळपास 10,000 अर्ज येतात. याच्यावर कधीच सरकारांचं लक्ष जात नाही. एका फॉर्मच्या मागे 10,000 अर्ज येतात. खरं तर आपण त्या मेलेल्या मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी पण खातोय. म्हणजे 10,000 बेकार लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत. त्या 10,000 कडनं आपल्याला लाज वाटली पाहिजे थोडीशी, आपण एक सरकार म्हणून, की यांच्याकडनं आपण ते 1000 रुपये तरी घ्यायला हवे. 1 रुपया घ्यायला नको, 1 रुपया त्यांच्याकडनं घ्यायला नको. अरे नोकरी लागली तर घ्या त्याच्याकडनं त्या फॉर्मची फी नंतर, की तुम्ही आता नोकरी लागली, तुम्हाला 1000 रुपये त्या फॉर्मची फी तुम्हाला आत्ता भरायची. दुवा देतील तुम्हाला. आणि शेतकऱ्यांच्या घरची पोरं असतात हो, ही सर्वसामान्यांच्या घरची पोरं असतात. हे लक्षात घ्यायला हवं आपल्याला. सरकार म्हणून आपण विरोधात असू किंवा आपण सरकारांमध्ये असू, आपण कुठेही असू, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला इथून विचार करायला हवा, हृदयापासून विचार करायला हवा. उद्या आपलं जरी सरकार आलं ना, तरी आपल्या ह्या गोष्टी आपल्याला इथून विचार करून आपल्याला आपल्या सरकारावर देखील दबाव टाकून ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतील. मग सरकार कुणाचीही असो.
आणि आम्ही काय करतोय, त्यांच्या टाळूवरचं लोणी तर खातो, वरती त्यांना ड्रग्सच्या विळख्यात अडकवतोय. नाशिकमध्ये तुम्ही पाहिलात काल नाशिकच्या मोर्चामध्ये जवळपास मला वाटतं तरुणांचा सहभाग हा लाजवाब होता. तरुणांनी लाजवाब सहभाग दाखवला, कारण त्यांना माहिती आहे आमचं भविष्य किती घाणेरडं होत चाललंय या देशामध्ये. आता पोलीस भरतीवर मी येतो तुमच्याकडे. काल मी पोलीस भरतीविषयी पण काही गोष्टी ऐकल्या. पोलीस भरती सुद्धा यांनी कंत्राटी पद्धतीने भरायचा विचार केलाय. मला एक कळत नाही, साधा विचार करा ना, एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो तुम्हाला. पोलिसांविषयी काही तक्रार असेल, काही लाचलुचपत विषयी तक्रार असेल, तुम्ही ती तक्रार आता कंत्राटदाराकडे जाऊन करणार. कॉन्ट्रॅक्टर तुझे पोलीस बघ काय करतायत. कधी विचार तरी केलाय का माइंडमध्ये की पोलिसांविषयी तक्रार आपल्याला तर कॉन्ट्रॅक्टरकडे करावी लागेल. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे भारतीय जनता पक्षाकडून. कारण बघा, 100 दिवसात मी अच्छे दिन घेऊन येतो. आता 10 वर्ष झाली. भाई और बहनों ऐकून कान इटले ते भाई और बहनोमुळे. केंद्रात पण विचार करा, महाराष्ट्रातली भरती महाविकास आघाडीच्या काळात झाली होती म्हणतात, पण केंद्रात पण तर तशीच भरती चालू आहे कंत्राटी. मग केंद्रातली कंत्राटी भरती काय महाविकास आघाडी करते का? रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. थापाडे, कलंक हे सगळे शब्द यासाठीच उद्धव साहेबांनी दिले त्यांना. थापाडे आणि कलंक महाराष्ट्राला लागलेला खरंच हा शाप आहे. हे नाव आहे ना जे मी तुम्हाला बोलतोय, महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेलं एक शाप आहे. इतकं घाणेरडं कधी महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं मित्रांनो, कधीच नव्हतं. सरकारच मुळात कंत्राटी आहे, त्यामुळे हे निर्णय पण असेच कंत्राटी होणार. पुढचा मुद्दा मी काय लिहून घेतला होता, भरत्या पण कंत्राटीच होणार त्यांच्या. पुढचा मुद्दा असा होता की देवेंद्र फडणवीस म्हणतायत कंत्राटी भरतीचे दोषी कोण. कंत्राटी भरतीचे दोषी कोण जरा केंद्रात त्यांना विचारा. केंद्रात जे भरती करतायत ना कंत्राटी पद्धतीने, अगदी सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेस पासून, पॅरामिलिटरी फोर्सेस पासून जी कंत्राटी भरती आता करणार आहेत ना, अगदी अग्निवीर घ्या ना, अग्निवीर 5 वर्षांसाठी डिफेन्समध्ये तुमची सर्व्हिस, त्यांना एकदा विचारा ह्याचं दोषी कोण आहे. मग महाराष्ट्रातल्या सरकारांना विचारा. अग्निवीर हा मुद्दा विसरू नका तरुणांनो, तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आधी कमेंट्स बघा आपल्याला काय मिळत आहेत. तुमच्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स येतात त्या बघा. हा माणूस खरंच एक दिवशी महाराष्ट्रातला भाजप हा संपवणार आहे, आम्हाला नंतरचा चान्स मिळणार. आम्हाला वाईट वाटतं की भाजप संपवायचं ते ईश्वर कार्य आमच्या हातातून हा माणूस काढून घेणार आहे. हा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस काढून घेणार आहे. हा स्वतः भाजप संपवणार. तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो मी. GM मोटर्स, जनरल मोटर्स कंपनी पुण्यामध्ये, या कंपनीला टाळं ठोकलं गेलं. कंपनीने आपला बिझनेस उचलला. ह्या कंपनीचं मला वाटतं सुरेश खाडे, सांगलीचे जे आता उद्योग मंत्री आहेत, सुरेश खाडेंकडे ज्यावेळेस क्लोजर रिपोर्ट पाठवला, त्यांनी क्लोजर रिपोर्ट साईन केला. म्हणजे कामगार 2000 कामगार बेकार झाले. 2000 कामगार, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांचे संसार वाऱ्यावर आले. त्यांच्या कामगारांची देणी दिली गेली नाहीत. आणि त्या 2000 कामगारांना देशोधडीला लावताना आपण क्लोजर रिपोर्ट साईन करायच्या आधी कंपनीने कामगारांना द्यावयाची देणी दिलीत की नाही हे तरी पाहायला हवं होतं ना. ही आहेत भारतीय जनता पक्षाची सरकार, ही अशी कामं करतात. याच्यातली मलाई नेमकी कुणी खाल्ली असेल आता ह्याच्या डीपमध्ये मला जायचंच नाही. पण ते 2000 कामगार जो लढा देत आहेत, मागे सुषमाताईंनी त्यांची बाजू उचलली. सुषमाताई त्यांच्या आंदोलनात जाऊन बसल्या होत्या. सुषमाताईंनी अगदी व्यवस्थित बाजू त्यांची उचलली. तुम्ही एक विचार करा, त्या 2000 कामगारांना त्यांच्या घरात काय चाललंय काय नाही चाललंय, आजही ते उपोषणाला बसलेत किंवा आंदोलनाला बसलेत, आपण पाहतो का? त्यांच्या क्लोजर रिपोर्ट साईन झाला पण त्यांची देणी दिली गेली नाहीत. इतकं वाईट परिस्थिती आहे. कोणी खाल्ली ही मलाई आता ह्या भागात मी जात नाही. सगळं काही तुमच्या समोर आहे. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या कंत्राटी भरतीला कुणी चालू केलं, काँग्रेसच्या काळात झालं, काय झालं, आता हा काळ येते सगळं बोलण्याचा नाहीच. यांची सगळी खोटी ढोंग बाहेर येतात ना, ज्यावेळेस तुमच्यावर काही उलटतं त्यावेळेस कसं महाविकास आघाडीने केलं एवढंच सांगायचं यांना चांगलं कळतं. जर तुम्हाला एवढंच वाटत होतं तर पहिल्याच दिवशी हा निर्णय रद्द केला असतात. बरोबर, महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय झालेला नाही. काही विशिष्ट पदांसाठी मी तुम्हाला ती पद देखील सांगतो. 9 कंपन्यांची नेमणूक केली गेली या सगळ्यासाठी. काही विशिष्ट पदांसाठी त्यावेळेस तो निर्णय करण्यात आला होता. विशिष्ट काही पदं होती फक्त. पण ह्यांनी काय केलं, 150 पदं केली. 150 पदं. आणि कसं महाविकास आघाडीच्या नावात त्याचं खापर फोडतायत पहा. 9 कंपन्या ह्यांनी नेमल्या आहेत. त्या 9 कंपन्यांची तुम्हाला नावं सांगतो. ॲक्सेंटेक, CMS IT, CSC गव्हर्नन्स, इनोवेव्ह IT, क्रिस्टल इंटिग्रेटेड, S2 इन्फोटेक, सैनिक इंटेलिजन्स, सिंग इंटेलिजन्स, उर्मिला इंटरनॅशनल. याच्यातल्या जवळपास 6 कंपन्या अशा आहेत ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंपन्या आता महाराष्ट्रातल्या
विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणार, हे लक्षात घ्या. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, जर महाराष्ट्रातल्या बाहेरच्या कंपन्या असतील तर खरंच हे महाराष्ट्रातला तरुण भरती करणार का, हा देखील तुम्ही विचार करा. आपल्या नात्या गोत्यालाच सगळं भरती केलं जाणार, म्हणजे परत परप्रांतीय सारेच्या सारे येऊन ह्या कंपन्यांच्या मार्फत इथे 5-5 वर्षाचे कंत्राटी जॉब सुद्धा घेऊन जाणार. हा विचार आपण कधी करणार आहोत का? हा आपण कधीच करणार नाही. ह्याच्यामधल्या अजून काही बारीक गोष्टी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण परीक्षांच्या मार्फत कर्मचारी भरायचो, आता परीक्षा होणार नाहीत, त्यामुळे आरक्षणाची हवाच निघून गेली आणि आपण बसलो आरक्षण मागत. त्या आरक्षणाची हवा अशा प्रकारे काढून टाकली गेली. या कंपन्यांचा पगार फिक्स आहे, 19% ह्यांना कमिशन मिळणार प्रत्येक विद्यार्थ्यामागे, 19% कमिशन. शासकीय निमशासकीय महामंडळ म्हणजे अगदी विद्युत महामंडळ MSCB आपण म्हणतो, किंवा पर्यटन विकास महामंडळ असेल किंवा ST महामंडळ असेल, इथली पदं सुद्धा ह्या कंपन्या भरणार आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतीपासून नगर परिषदांपासून सर्व आस्थापनांना ह्यांच्याकडूनच भरले जाईल असं बंधनकारक करण्यात आलंय. 150 पदं आहेत, त्यात शिपाईपासून इंजिनियर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक, प्रकल्प समन्वयक, सल्लागार, ग्रंथपाल अशी सारी पदं येणार आणि त्यात आरक्षण लागू होणार नाही आणि कंपन्या आपल्या सगळ्या सोयऱ्यांना भरणार, हे मात्र नक्की. पाहिलं, अजून तरी उघडा डोळे आणि बघा नीट हे जे चाललं काय आहे. शिवसेना उगाच आज हे झगडत नाहीये, ही शिवसेना तुमच्या माझ्या हक्कासाठी झगडते. जे पाहतायत, ज्यांना ज्यांना कळतं की शिवसेना योग्य करते, त्यांनी शिवसेनेच्या या अभियानांच्या अंतर्गत होऊ द्या चर्चा असतील किंवा ज्या वेळेस शिवसेना रस्त्यांवर उतरते, काल नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केलं ड्रग्सच्या विरोधात, त्यात तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सहभागी देखील व्हा, ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. महाराष्ट्र लुटला जात असताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो, पण आपण काही केलं नाही असं भविष्यातल्या पिढ्यांना छाती ठोकपणे सांगू नका. सांगा, आम्ही लढ्यामध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झालो होतो, शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिलो होतो. एवढंच तुम्हाला आजच्या क्षणी सांगतो आणि तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. तुम्ही जर या चॅनलला नवीन पाहत असाल तर या शिवसेनेसाठी स्थापन केलेल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.